बॅक टू डकआउट बाद. ओहो यावेळेस रजाफ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला ड्राइव्ह केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र बघता बघता या 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. वा वॉट रनिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता जिथे एकच धाव होती तिथे मात्र कन्व्हर्जन झालं 3 मध्ये आणि या 3 धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचलाय तब्बल 3 या धावसंख्येवरती. धावांचं श्रीगणेश होत असताना टीमचं आता मात्र खातं खोलण्यात आलंय. 3 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला जरूर मिळालं. मोपाडा संघाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी, चांगला बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो हाफ ट्रॅकर बॉल. चांगली गोलंदाजी, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल थोडासा बाहेर यावेळी शफल झाला, टर्न झाला आणि आता मात्र डॉट बॉल. यावेळी समीकरणाचा जर विचार केला तर पहिली मॅच आपण पाहिली नाणेफेकी जिंकली होती खऱ्या अर्थानं टीम मोपाडा संघाने. सामना देखील त्या संघाने मात्र जिंकला होता. अशाच प्रकारे आता देखील खेळी पाहायला मिळेल का? बॅटची लिडिंग एज यावेळेस आपण पाहतोय. डॉट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ संघाच्या वतीनं. नाव देखील तितकंच मोठं आहे. नामांकित संघ आहे आणि दिग्गज दादा संघ म्हणून या मोपाडा संघाला ओळखलं जातं. त्याच प्रकारे आता मात्र या स्पर्धेमध्ये छाप सोडत असताना टीम मोपाडा खेळताना जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला अखेरीस समाप्त झालाय आणि 4 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. एस बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद. ओहो यावेळी कुल्लेचा बॉल होता. इथे मात्र बाहेर पाठवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. धक्का क्रमांक 2. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. तर डीजे आधी ओहो यावेळेस आपण पाहतोय अप्पर कट केलायचं होतं परंतु इथे मात्र डॉट बॉल. खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मयूर, दर्शन हे सर्व आपण पाहतोय. आदर्श आणि हर्षल संपूर्ण आज डीजे मास्टरची टीम उपस्थित आहेत. त्यानंतर आता विचार केला हरण्या कॉलेज मधील खऱ्या अर्थानं मुले आहेत आणि आज मात्र इथे उपस्थित झालेत. क्रिकेटवरचं भरपूर प्रेम सातत्याने ज्या ज्या वेळी क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो ना त्या त्यावेळी आपोआप ते पावलं मात्र मैदानाच्या दिशेने वळतात. कारण की क्रिकेट मित्रांनो इमोशनचा खेळ आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने मिळतील पूर्णपणे 6 आलेला हा 6.
हो धन्यवाद. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहतोय. करताना षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल तयार. हो यावेळेस फटका लाजवाब आहे. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणार असा क्लास फटका आणि या फटकाचा चटका लागेल. श्री गणेश कुडसावरे आणि त्यासमोर फाईट करत असताना चिखलोली पाडा अनिकेत. यस दोन्ही संघ जर आपण आला असाल तर नक्कीच रिपोर्ट करायचा आहे. यस यावेळेस धक्का लागत असताना पुनश्च एकदा इथे मात्र प्रत्येक बॉल वरती समीकरण बदललाय. फलंदाज इथे मात्र बाद होईल. नेक्स्ट विकेट. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. कुडसावरे आणि त्यासमोर फाईट करताना चिखलोली पाडा अनिकेत. यस दोन्ही टीम्स आपण आला असाल तर रिपोर्ट करा. तदनंतर ऑफिशियल नोंद आपण करून घ्यायची. तदनंतर या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या दोन्ही टीम्सनी नोंद घ्या. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो यावेळेस फटका लाजवाब है. इस मतलब बॉल जाती हुई तारामंडल में मिलती हुई चरण सिक्सर. यस नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस डॉट बॉल. यस नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॉल तयार. समीर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओहो बॅटची लिडिंग आहे. सेकंड अटेम्प्टला झेल टिपले गेली. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना संघाला 4था. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. थैंक यू डिजे. धन्यवाद. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॉल तयार.
हो यावेळेस लोवर गतीचा बॉल पाहायला मिळतोय. फुलरलेचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आलेत डीप मधून. बॉलचं कलेक्शन चांगला पाहायला मिळाला. चांगला थ्रो आणि इथे मात्र एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 25 ऑन बोर्ड. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती आहे. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. याच दरम्यान आपण पाहतोय आपले लाडके सर्वांचे सन्माननीय दत्तामा बनवडे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम दत्तामा बनवडे, आपण या. आपली स्पर्धा आपण पाहतोय खरं जाणता राजा चषक 2025 चे थरार आणि सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व आहे. ओहो यावेळी फटका लाजवाब आहे. दत्ता मामांचं स्वागत करणारा हा शंखमय करणारा 1 बाउन्स चौकार 4 रन्स. तीन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 29 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 अखेरचं षटक आहे. म्हणून ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज. ओहो यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकातून पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक धावावरती इथे संघर्ष पाहायला जरूर मिळतोय. येस बॉल तयार. ओहो यावेळीच आपण पाहतोय मोठा प्रहार करायचा होता. फटका फसलाय स्ट्रेट इंटू दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुचित झालाय. फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. धाबांचा विचार केला तर आता मात्र समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. समीकरणाचा जर विचार केला तर आता मात्र धावफलक जाऊन स्थिरावलंय 30 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही उर्वरित 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. ओहो यावेळेस फटका लाजवाब आहे. 1 हँड स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. मेदिल 4 चौकार. धावफलक जाऊन पोहोचले आता या चौकाराने 34 या धावसंख्येवरती. मी तर म्हणेन यावेळी संजीवनी देण्याचं काम केलंय या स्कोर काढला. यस पंच 1 मिनिट मॅच थांबवायची फक्त. यस बघा केपी सर आणि डीके सर आपण या आयोजन कमिटीशी भेट द्या प्रथमतः.
थोडीशी चर्चा होईल. एस डीजे मास्टर यस धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल. यस चला मॅचला सुरुवात होईल. विनंती असेल वेळ घेऊ नका. बराच वेळ देखील झालाय. यस शेवटचे षटक आपण पाहतो. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती रोहन आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावा धावफलकावरती डगवले गेले. अजूनही या 3 बॉल मध्ये किती धावा येतील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. यस बघा नियम आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेत. अक्षय जो बॅटिंग करतोय त्याला नक्कीच विनंती असेल की त्या संघाला मात्र विनंती असेल अक्षयला मात्र बॉलिंग करण्यात तिथे मात्र अलाउड नसेल हे देखील नोंद घ्या. हे नियमाला बदलापूर संलग्न वागणी यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून यस गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल राईट अबोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला जरूर मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि उर्वरित अजून जर विचार केला तर 2 बॉल उर्वरित आहे. 2 टू गो.
पुन्हा एकदा बॉल होती या राईट मोर द विकेट. ओहो यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट फटका फसलाय. पुन्हा एकदा मोठा मासा गाला लागत असताना फलंदाज अक्षय भाग टू डक आउट. सहा धावा इथे मात्र मिळतात आणि या सहा धावेच्या मदतीनं पहिलं सत्र इथे मात्र कंप्लीट होईल. धावफलक पोहोचेल 40 आणि 41 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 41 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बरेच प्रोत्साहन प्रत्येक मान्यवरांच्या वतीने आम्हाला देखील लाभले. या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय हरिजी जाधव साहेब आणि त्याच दरम्यान गणेशजी चिरले साहेब यांच्या वतीने आम्हाला थर्ड आणि फोर्थ प्राइज नक्कीच देण्यात आलं. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करू. तदनंतर सन्माननीय अतिजी पाटील साहेब, भास्करजी राऊत साहेब त्यांच्या वतीने देखील आम्हाला कॅश प्राइज आलंय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. तदनंतर सुशील सर देशमुख त्यांच्या वतीने देखील कॅश प्राइज आलंय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करू. तदनंतर आरके ग्रुप अर्थातच रॉयल किंग धाबा अंबरनाथ यांची आपण पाहतोय संपूर्ण टीम सातत्याने पाठबळ क्रिकेटसाठी असतं. संदीपजी धोंडे साहेब, त्याच दरम्यान लहूजी धोंडे साहेब, त्यानंतर भावेशजी पाटील, धर्मा शेठ, त्यानंतर श्यामजी सरकोत साहेब, त्यानंतर सन्मान्य अनिलजी बनोटे साहेब यांच्या वतीने देखील भरपूर सारं आम्ही पाहतोय खऱ्या अर्थानं इथे आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांनी देखील बऱ्याचशा गोष्टी त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि सर्वांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि आपण ही स्पर्धा पाहतोय 1 लाख मोलाची स्पर्धा आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. येणारे 24 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता यावेळेस टीम मोहपाडा संघाला नक्कीच पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये आता मात्र यावेळेस दिनेशला आपण पाहणार आहोत बॅटिंग करत असताना. तदनंतर प्रसाद असेल, दिनेश असेल, समीर असेल, सातत्याने चांगला बॅटिंग लाईनअप आपल्याला जरूर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि या धावा मात्र डिफेंड होतील का चेस होतील ते देखील पाहणं गरजेचं राहील.
वेळ घेऊ नका आणि नेक्स्ट मॅच नंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला श्री गणेश कुडसावरे आणि त्यासमोर फाईट करत असताना एका बाजूला आपल्याला चिखलोली पाडा अनिकेत. दोन्ही टीम्स आपण आला असाल तर रिपोर्ट करा विनंती असेल. ऑफिशियल लोन प्रथमतः करून घ्या, तदनंतर टॉस तिथे मात्र केला जाईल विनंती असेल. चला स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच चिखलोली पाडा अनिकेत आपण या टॉस साठी आणि त्याच दरम्यान कुडसावरे टीम आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं. याच दरम्यान खऱ्या अर्थानं थेट डीजे ऑपरेटर रजा घेतात कारण की त्यांना देखील बिझी शेड्यूल आहे, दुसरीकडे ऑर्डर आहे, त्यामुळे इथून रजा घेतात. धन्यवाद, भरपूर सारं सहकार्य आम्हाला दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद, थँक्यू सर्वांचा. यस मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय. भन्नाट वेग होता परंतु त्याच वेगाने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील पूर्णपणे 4 रन्स. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप्स ऑफ सिलेक्शन आहे. फटका लाजवाब आहे आणि इथे धावा देखील लाजवाब मिळतील. बॉल चाललाय सीमा रेखा पार. चौकार. 4 रन्स. यावेळेस आपण पाहतो 8 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 8 ऑन बोर्ड. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर पाहायला मिळेल. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता मात्र त्याच्यावरती सातत्याने त्या धावांचा पाठलाग करत असताना मोपाडा संघ प्रत्युत्तर देतोय. पलटवार केलाय. यावेळी देखील फटका लाजवाब है. इथे मात्र राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम से पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. सांगत असताना मोपाडा संघ का बॅटिंग आहे पूर्णपणे दमखम दाखवत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. आता मात्र सध्याच्या घडीला चर्चेत असलेला संघ मोपाडा संघ खेळतोय आणि यावेळेस पूर्णपणे दमखम दाखवत असताना या मॅच मध्ये वॉट बॅटिंग, वॉट अ स्टार्ट. बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले, त्यानंतर हा षटकार. चांगली सुरुवात. पूर्णपणे यावेळेस विस्फोटक बॅटिंग केली आहे. ओहो यावेळी देखील काय फटका. इस मर्तबा बॉल आती हुई स्लॉट में उसको भेज दिया पार्किंग लॉट में. मिलती हुई 6 रन. 6. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे. आता मात्र 20 धावा फलकावरती आहे. 20 ऑन बोर्ड. स्कोर कार्ड वरती आपण लक्ष दिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट. ओहो डोक्याची घंटा वाजली होती, त्याला न चिंता करत या 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन बोर्ड. हो यावेळेस आपण पाहतो ऑनोटोस फटका केला आडवा बॅटने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. चिक्की सिंगलनी धावफलक जाऊन पोहोचलाय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 23-23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती अद्याप जरूर पाहायला मिळतात. या चला टॉस साठी आपण यायचे विनंती असेल दोन्ही टीम्स. चला चिखलोली पाडा आणि त्याच दरम्यान श्री गणेश कुडसावरे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये विनंती असेल.
इस नाणेफेकीचा विचार केला तर 23 खऱ्या अर्थानं मॅचचा विचार केला तर 23 धावा फलकावरती आहे 23 ऑन बोर्ड आणि षटक क्रमांक पहिला अखेरीस समाप्त झालाय 23 धावा तब्बल 23 ऑन बोर्ड. ओहो यावेळेस देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतोय डॉट बॉलची सांगता. पहिली सुरुवात यावेळेस चांगली आपल्याला जरूर पाहायला मिळते अनुभवी खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतो जब्बार यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती नावाजलेला खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो यावेळेस ऑन टोस फटका केला इथे मात्र पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक धावतोय चांगलं कलेक्शन पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 25 ऑन बोर्ड 25 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय 1-1 धावांवरती 1-1 यावेळेस बॉल वरती. येस थर्ड अंपायर आपण पाठवायचं आयोजन कमिटी. येस चला थर्ड अंपायर आलेले आहेत. येस बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस जब्बार पुढचा बॉल यावेळेस ओहो यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट फटका फसलाय की काय जेल इथे मात्र टिपायची होती मिसफील्ड झालेत परंतु इथे मात्र या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक घेऊन पोहोचलाय 27 ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण मध्ये थोडस रोमांच या मॅच मध्ये मात्र रोमांच जरूर पाहायला मिळतोय. वॉटर बॅटिंग रोहनच्या बॅट मधून धावांचा विचार केला तर वैयक्तिक 27 धावांची खेळी स्वीकारली आहे. लाजवाब फटका काय मॅच मध्ये हा हिरा चमकत असताना ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. षटकार 6 एकटा बाटीने यावेळेस पूर्णपणे टीमची धुरा सांभाळत असताना एका बाजूने तलवार लढवत असताना ओहो यावेळेस देखील कवचच्या डोक्यावरून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक बॉल जाईल सीमा पार मिळतील 6. फक्त आणि फक्त 2 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. इथे मी तर म्हणेन 41 धावांचं लक्ष होतं. मला असं वाटलं होतं की जास्त धावा आहेत परंतु इथे मात्र त्याच्यासाठी यावेळेस मात्र या धावा 10च्या बरोबर देखील नाही आहेत. पूर्णपणे एका बाजूने तलवार लढत असताना मॅच मध्ये आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज इक्वल. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 40वा वैयक्तिक खेळी केली आतापर्यंत रोहनने. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ इनिंग. यावेळेस पूर्णपणे 40 धावा टीम टोटल वरती आपण पाहतोय आणि वैयक्तिक देखील 40 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो की युवा खेळाडू आहे आणि यावेळेस आपण पाहतोय मोपाडा गावातील खेळाडू उभरता सितारा खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला चर्चेत असलेला हा खेळाडू 12 बॉल आणि 40 धावा धावफलकावरती. त्यामध्ये आपण पाहू शकतो 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. इस चला टॉस साठी असे चिखलोली पाडा आणि त्याच दरम्यान आपण यस आणि विनिंग फटका एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे आणि यावेळेस सामना जिंकलाय टीम मोपाडा संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना 13 बॉल मध्ये 41 धावा कुठल्या तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि यस मी विनंती करेन सन्मान्य विद्यमान ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान्य सौभाग्यवती दर्शनजी बनोटे मॅडम इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन आपण या आपले शुभासे प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ नंतर टॉस केला जाईल. यस विनंती असेल
टॉस साठी आपण दोन्ही टीम्सनी यायचं आहे. चला चिखलोली पाडा टीमचे कॅप्टन आपण या विनंती असेल. आणि त्याच दरम्यान